राज्यनी विभागणे. बऱ्याच वर्षानंतर दावीद मरी गया आणि राज्य तेना पुत्र शलमोन इस्रायल देशवर राज्य करू लागला. परमेश्वरने शलमोनले दर्शन दिलं व त्याला सर्वातून जास्त काय पाहिजे असं विचारो. जो शलमोननी बुद्धी मागी तव परमेश्वर तेना वर खुश होईना व त्यांनी तेले जगमधला सर्वस्तून ज्ञानी व्यक्ती बनावं. शलमोनने गैरा गोष्टी शिकत व तो एक सुनामी न्यायाधीश बनना. परमेश्वरने तेले गैर मालदार बी कर. आपला बाप दावीदना योजनाप्रमाणे व त्याने जमा केलेल सामग्री कन शलमोनने यरुशलेममा एक मंदिर बांध. लोक दर्शन मंडपना समोर स्तुती नाही करत आते मंदिरमा परमेश्वरने स्तुती व अर्पण करायला लागणार. परमेश्वर मंदिरमा उना व तेनी उपस्थिती त्या मंदिरमा होती आणि परमेश्वर आपला लोकसमा राहाले लागणार. पण शलमोननी दुसरा देशना बायासवर प्रेम कर तेनी गैरा बायास संग लग्न करीसन परमेश्वरना आज्ञासले मोड. तेनी 1000 बायास संग लग्न कर तेसना मधून गैरा बाया दुसऱ्या देशना होत्यात. तेसनी आपला देवतासले आपला बरोबर आण आणि तेसनी पूजा करायला चालू ठेव. शलमोन धल्ला हवानंतर तेनी बी तेसना देवतासनी पूजा करी. परमेश्वर शलमोननी करेल कामना बारामा तेनावर रागे भरणा. त्याने या अविश्वासूपणामुळे परमेश्वरने तेले दंड दिलं. परमेश्वरने शलमोननी मृत्यूनंतर इस्रायल देशनं राज्यना 2 भाग करा. शलमोननी मृत्यूनंतर तेना पोऱ्या रहोबाम राजा बनना. रहोबाम हा एक मूर्ख माणूस होता. इस्रायल देश मधल्या सर्व लोक तेले राजा मनीसन म्हणण्यात दिसन तेना राज्याभिषेक कराले एकत्र होईनात. तेसनी रहोबाम कडे तक्रार करी की शलमोननी तेसले गैर कष्ट करायला लावं व जास्त प्रमाण कर वसूल कर. रहोबामने मूर्खताकन उत्तर दिलं, तुम्हाला वाटे राहणं अशीन की मना बाप शलमोननी तुमना कडून कष्ट कराई लियल शे, पण मी तो तेनातून बी जास्त कष्ट तुमना कडून करायलीसू व तुमना संगे कडक वागसू. इस्रायल देशना 10 गोत्रसनी एकत्र येसन रहोबामना विरोधमा विद्रोह कर. फक्त 2च गोत्र तेना संगे विश्वासू राहणार. ह्या 2 गोत्र मिसन यहुदाना राज्य बनणार. इस्रायल देशना दुसरा 10 विरोधी गोत्रसनी यरोबाम नावना एक माणूसले आपला राजा मनीसन नेम. देशने उत्तर कडला भागमा आपला राज्यनी स्थापना करी व तेसले इस्रायलीसना राज्य असं मनामावनं. यरोबामने परमेश्वरना विरुद्ध विद्रोह कर व लोकसले पापमा पाड. यहुदाना राज्य मधला मंदिरमा स्तुती नाही करत त्यांनी आपला लोकसाठी 2 मूर्तीसले स्थापित कर व तेसनी पूजा करायला लागना. यहुदाना राज्य व इस्रायल देशना राज्य एकमेकासना शत्रू बनी ग्यात व तेसनामा कायम झगडा होवाले लागणार. इस्रायलना रवी राज्यमा सर्वास राजा दृष्ट होतात. तेसनामध्ये गैरेसना वध बिगर इस्रायल देशना लोकसनीच कर ज्या तेसना जागावर राज्य कराना देखत होतात. सर्व राजा आणि इस्रायल देशना राज्य मधला बहुसंख्य लोक मूर्तीनी पूजा करू लागणार. तेच ना ह्या मूर्ती पूजामा व्यभिचार व नरबलीसना पुरुषार्पण समावेश होतं. यहुदाना राजा दावीदना वंश मधला होतात. तेच ना मधून काही राजा चांगला होतात. तेचने न्यायकन राज्य कर व खरा परमेश्वरने स्तुती करी. पण यहुदाना राजसमधून गैर राजा दुष्ट होतात. तेसने भ्रष्ट होईसन मूर्ती पूजा करे. तेसनामधून काही राजासनी तर स्वतःना पोरसनी बी अर्पण त्या खोटा देवतासनासाठी कर. यहुदाना राज्य मधला बहुसंख्य लोकसनी बी परमेश्वरना विरुद्धमा विद्रोह करीसन दुसरा देवतासनी पूजा करी.